कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच आपले वाक्य खोटे नाही तर ते कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा सांगतो, 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एक हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला जो घेतली येड्या का. नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय. नोकऱ्याविषयी सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या हलकट. मला नोकरी लागून कवा लागतो. बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब. शिकलेली पोरं किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. फार वही पेन सगट. तू इंजिनियर केवढा झाला? 20 लाख. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बो हदी आयला. असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बीपी आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? असे कितीतरी गेले नाहीत. किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागारी. त्याच्यापेक्षा कुल्फी का ना, पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी. 3 भेटल्या, झोप लिंबा खाली. महाराज, ही व्यावसायिक मंडळ. तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती व तिथव्या कांद्याला आग लाव. लागेलच लागायचं काय राहिलं. तिथे का मोबाईल आहे की नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोय बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 न्यायला 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6.5ला. सगळे चायनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढी द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही. आज झालं बा, झाला मोकळा. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग, नॅचरल थिंग त्याचा नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाचा बांधला बांधला. पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय.
कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. मग श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक, धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? ईद वरता आलाय आता, एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर त्याचं सुधारलं, सुधारलं काय सुधारलं जे? अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा, चंद्रावर गेला काय आला गेला झकमार आहे. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झकमार आहे, गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग आहे ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरा न पिडावे, ओवे ऐका नीट. ओवे ऐका, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थास्थी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर आहे म्हणले. उपास तपास करीत बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशील जगमारा? काय करतो काशील जाऊन? बावळा कोळीला तिथून येतो आणि बांध करीतो. काशीला हे शिकला का? त्याला गेला काशीला, तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का आला तो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, अंतररंगात नाही. कोणत्या रंगाला? तुम्हाला कोणता रंग आवडतो? आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना, झोंबात लोक झोंबात ते लोकांना. लोक इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मला मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही बी. त्याला मी काय करणार? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसांना किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, तू याला का तिथे मारायला? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला. बरं, पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या बगलात उचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडमंगनाथा पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडलं ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षाला घरात माणसं राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसेल असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसेल असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसेल असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसेल असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे,
गावात माणूस सापडणार. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्या कोण पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवण झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला. म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलाद पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उताटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकलं, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची 70,000ची पल्सर आहे, त्याच्याकडे 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांगू का? स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. हो, 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, साध मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आला द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान. हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं? नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं, एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कसकावली कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणलं खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणलं इकडे त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली, मेली तू, मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय, मला तर हानीन पण तुला तर भोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणाला जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील, आणि तिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त
पोरीचं पटतं पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होती. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई मागं केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा. एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई. ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिन बापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून. त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं. यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवला. ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. उतर खाले. हॉर्न वाजवला. मला ओळखलं का. ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. दांड खूप यातूनच काढले तिन्ही. या अर्ध्या तासानं उतरलं म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असता तर वाचला असता. शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसायला का नाही. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मिली होत. माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय. माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्याला आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना. त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीने रामेश्वर भट्टाने छळ केला जर तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या ध्वजात ठेवून दिल्या असत्या. अजून केस चालली असते. माघार घ्यायची. जगद्गुरु झाली ती माघार. आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त. 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मिळाला त्यांचा. दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त. तुला घे नाही तर मला. कारण मी संघ येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तू काय म्हणणं आहे. चल मला पैसे देऊन टाक. नाही तर अर्ध तुला घे अर्ध मला घे. ठेवा चहा. मिटलं का नाही मला. पण गावात काही अवलादी अशा आहे. थोड्या करता का मिटवायचं. आता फार कडाव आलती केस. गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली. ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली. जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. कांद्याने वांदा केला. करू दे ना. होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर ते कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या. कधी त्याला चांगलं मिळू द्या. त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी. डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिले वाजी चाला जो घेतली येड्या. नाही महाराज. ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे. कारण सगळे मजा आणतात. फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा. पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय. नोकऱ्याविषयी सोडा. नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या.
हलकट मला नोकरी लागून कवा लागतो बरं लागली नोकरी चाल दे हिशोब मला तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख किती काढा बरं का हिशोब शिकलेली पोरं किती भरावं लागले तुम्हाला 10 लाख इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख फार वही पेन सगट तू इंजिनियर केवढाच झाला 20 लाखात तुला जॉईंट करायला लागले 5 लाख 25 लाख कधी कमवशील तू तेव्हा तू झाला 35चा 36ला तुला पाहुणे आले ते बी 3 वेळा नाही म्हणले हती आयला असं करता करता 38 आलं 40ला तू पिवळा झाला 41ला बाप झाला 42ला शुगर आली 45ला बीपी आला 49ला गेला तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का असे कितीतरी गेले नाहीत किती रिटायर झाले काही परमनंट नाही झाले काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही बरं सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागरी त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी बरोबर 3 भेटल्या झोप लिंबा खाली महाराज ही व्यावसायिक मंडळी तुम्हाला एक वाक्य सांगा 11ला बाई कामाला येते 5ला जाते सध्या 4:30ला अंधार पडतोय 200 रुपये रोज आहे 2 तास खाती तू परा काय खाती तिचं तिला माहिती तिला म्हणलं हात उचलती व तिथल्या कांद्याला आग लाव लागेल ते लागायचं काय राहिलं तिथे का मोबाईल आहे ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या तोही बी गाडीवर नाही येत सायकलीवर नाही येत त्याला 300 न्यायला 200 किती झाले 500 आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे त्याचे 500 1000 रुपये ताज्या दुधाचा चहा पिती 6.5ला सगळे चॅनल आहे तिच्या घरात झोपताना मालिका पाहते माशे मन तुझे झाले दिवस उगेपर्यंत झोपती आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं आज काय करता येतं का काय आजच्या दिवस यावं राहिले तेवढी द्या काढून ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही आज झाला मोकळा उगाच हाताने झटे करू नका काही लोकांना गरज नाही आपण भ्रमात आहे भ्रमात आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल तू मोकळ्या मनाने जा तुझ्या वाचून काही आडलं नाही तूच पप्प्याची बिस्किट खाती तूच पप्प्याची बिस्किट खाती तूच म्हणती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही पप्प्या राहतोय बिस्किट कोण देईल तुला आणि नातू सांभाळती म्हणून तुला भाकरी आहे नाही तर तुला भाकरी घालाय कोणी मोकळं नाही म्हणून आजीबाई म्हणत असते माझ्याशिवाय तो राहत नाही तो राहतोय या जगाला काही घेणं नाही पत्रवळी सारखं माती सारखं जग आहे पाणी टाकलं विरघळलं पाणी बंद गाळ आपण म्हणतो बा मला लोकांना तुमचं काही घेणं नाही हा गमेंडी ते लोकांना कोणचंच घेणं नाही काही लोकांच्या डोक्यात 2च खटके आहेत सध्या मला पैसा पाहिजे मला सत्ता पाहिजे मला लोकांनी मानलं पाहिजे तिसरा रोग लोकांना नाही लोकांना एकच रोग आहे ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी 2 मला पैसा पाहिजे 2 मला सत्ता पाहिजे आणि 3 माझीच लोकांनी लाल केली पाहिजे मला लोक नुसतं असं म्हणले पाहिजे या 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 मसा बोकांडी आमच्या बा लोकांना काही घेणं नाही महाराज काही घेणं नाही फक्त आय वॉन्ट मनी आय वॉन्ट मनी आता आम्ही जरी बोंबला धिंडतोय ओनली आय वॉन्ट मनी लोकांना काही घेणं नाही तुम्ही असे उलथा नाही तर कीर्तन संपल्यावर 90 मारा आय वॉन्ट प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटके आय वॉन्ट 7 दिवस बिचारा इथं बसलाय 9 दिवस उद्या घट उठला गाव मरू द्या आय वॉन्ट मनी 2 तास घामी असताना वाजवणार बाबा आडवा पडू द्या
आय वॉन्ट मनी आळंदी. प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटके, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. नोकरीवाला महिना भरला पैसे, मजूर दिवस बुडाला पैसे, मजूर बाजाराला पैसे, कीर्तन कीर्तन फेटा सोडला पैसे, माय सिटी वाला कीर्तन संपला पैसे, पखोद्या पीठ काढलं टाळ करी टाळ बांधला पैसे, गिरणीवाला दळण संपला पैसे, पुढारी ते रस्ता मंजूर केला, काढणाराचे वेगळे, काढून देणारचे वेगळे, खडी काढणाराचे वेगळे, रस्त्यावर राहिलं मुरुम. प्रत्येकानं फक्त काढीत राहायचं. 16% तुला, 3% मला. बैठक आपली रात्री मारुतीच्या देवळात, गलासाला गलास लावून टॅक्स वसूल. 100 फूट रस्ता मंजूर करायचा, बस त्यातलं 3 ट्रॅक्टर मुरुम आपल्या साडूच्या वाट्यावर टाक, 2 ट्रॅक्टर मुरुम अंगणवाडीत टाक, 1 ट्रॅक्टर ते वाट्यात टाक, मिटलं काम. आय वॉन्ट पाय मनी. एक दुसरी गोष्ट, मला माना. आता ही उलथापालाची चालली महाराष्ट्रात 1-1.5 महिना झाला. ही चालली कायसाठी? नाही तिकडं जमात, नाही इकडं जमात, तिकडून नाही जमात, फुटला, फुटू नाही जमात दुसऱ्याच गोष्टला. केवळ मला माना. 2 भाग. आणि 3रा भाग माझीच लाल करा. बस हे 3 रोग सोडून लोकांना रोग नाही. लहान आले पोरं साधे नका समजू. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला, झाले ना 52, पाहत का नाही. नमुने. मला एका एका पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारीत होत, मी आलो आणि त्याला म्हणलं, का रे म्हैस दूध देते का रे? तो म्हणला, देत नाही, काढावं लागत. लई नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजी सांगितलं, ओट कोणाचा तू, कोणाचा आहे? कोणाचा असं काय घ्या नाही. मग गुरुजी त्याला म्हणले, तुझा जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं, गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं, तुमचा? गुरुजी म्हणले, रविवार. तो म्हणला, खोटं बोला. ते काय? रविवारी सुट्टी राहते. नमुने पोरा. एक पोरग पळताना आईला म्हणलं, मम्मी 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 मम्मी, आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली, काय करीन? थोबाड फोडीन मेल्याचं. म्हणतो म्हणला, चाल बाहेर, आताच पप्पांनी 2-4 फुलं तोडली. नाही नमुने. आणि पाया पडून सांगतो, या देवीच्या वर्धापन दिनाला देव बिचाऱ्याने एवढं मोठं नियोजन केलंय. आता तरुण मंडळी, सगळ्या मंडळींना नुसती कीर्तन ऐकायची गरज नाही, आता बदल करून घेणं काळाची गरज आहे. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, आणि म्हाताऱ्या माणसांबद्दल वाणी जपून वापरा. सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका. सुनबाई नावाचा प्राणी. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापाची कोणती वस्तू टिकली दाखव बरं. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, आणि सोफा सेटची नटगळेलच होते. काय होत? जाता सासू सासऱ्याला सांभाळा. त्यांच्या वयामानाने अपमान करत जाऊ नये. आपण त्यांच्या इष्टिटीव श्रीमंत आहे. जर कधी कोणी तुम्हाला म्हणलं महिला मंडळ सासू सासरे तुमच्यात येत का, तर तुम्ही सांगा, मी त्यांच्यात आहे. विहीर त्यांची, घर त्यांचं, जो खिलरी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. आणि पुरुष मंडळीनं 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद. आता पाया पडतो तुमच्या. मारामारी करायच्या, दंगली करायच्या, मर्डरी करायच्या, खून करायचे दिवस आज राहिले नाहीत. कायदा अतिशय स्ट्रिक्ट झालाय. पोलीस खातं 15 वर्षात नंबर 1चं झालंय. पोलीस खातं सध्या 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली. काही असो,
आता काम पहिल्यासारखं राहिलं नाही. आता हे दंगली पेटवणे, मारामाऱ्या करणे. 10 लाख रुपये एखाद्याला सुपारी घेतली तुम्ही भोगसू शकता. भोगसायला काय 15-20 मिनिटं लागतील, पण ते पैसे खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेलो काय चिलर खातो. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी, पोराचं जर लग्न करायचं असेल तर पोरानं फक्त पोरगी पाहून यायचं आणि हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, मधी डोकं घालायचं नाही. आता तसं नाही आहे ते. आता पोरानं टोटल फायनल करायचं, बापानं डोकं घालायचं नाही. आता बापानं फक्त तुरा काढायचा, कारण पूर्वी फक्त पुरुषच फेटे बांधायचे. बावण्याचा बाजार झालाय, बाया फेटे बांध. मग आम्हाला घ्या नऊवार. येड्याची पाटील की नाही ते काय बी आपलं. बर बाई येड्याचा बाजार. तुम्ही फेटे बांधले काय, बरमुडा घातले काय तुम्ही.